हॅलो नमस्ते. माझ्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण 36 इंच कटोरी साधा ब्लाऊज बिना अस्तरचा पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहोत. त्यासाठी लागणारी मापे: उंची आहे 13.5 इंच, कंबर आहे 30 इंच, छाती आहे 36 इंच, शोल्डर आहे 13 इंच, बाही आहे 5.5 इंच, मागचा गळा आहे 7 इंच, पुढचा गळा 6 इंच आणि मुंडा खोली आहे 15 इंच, दंडगेर आहे 12 इंच. हे पेपर पॅटर्न ठेवून मी कटिंग करणार आहे. हे मी पहिले करून ठेवले आहेत, त्याच्यामुळे मला अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये मी ब्लाऊज कट करू शकते. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी खडूने आखून घेत आहे सुरुवातीला, त्यानंतर मी कटिंग करून तर तुम्ही बघू शकत आहात की मी पाठीमागचा भाग आहे तो खडूने आखून घेतला आहे. तर त्याची पाठीमागच्या भागाची उंची आहे ना ती मी 13.5 इंच घेतलेली आहे, म्हणजे त्यामध्ये प्लस 1 इंच मार्जिन ठेवला आहे, बरोबर. आणि जशी कटोरी आहे ना ती तशीच ठेवायची. फक्त कटोरी आहे ना आपल्याला क्रॉस म्हणजे नाही का तिरकी ठेवायची, म्हणजे ना आपला कटोरीचा भाग त्याच्यामध्ये व्यवस्थित बसला जातो आणि आपली कटोरी व्यवस्थित बसते ब्लाऊजमध्ये. अजिबात आपल्याला म्हणजे कमी जास्त होत नाही. त्यासाठी आपली कटोरी आहे ना तिरकस कपड्यामध्ये ठेवून आपण कट करायची. तुम्ही बघू शकता मी कटोरी आता आखून घेतली आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण साईड पार्ट नाही का आपल्या कटोरीच्या साईडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल नाही करायचे, जसा आहे तसाच ठेवायचा. जसा मी पेपर पॅटर्न काढलेला आहे तसाच सेम ठेवून फक्त आपल्याला आखून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बदल काहीही करायचा नाही. फक्त आपला गळा, पुढचा गळा समजा कमी जास्त असेल, समजा 5 इंच 6 इंच 7 इंच असेल तर फक्त कमी जास्त करायचं. फक्त गळ्या उंचीची मी रेष ओढत आहे ना तिथे फक्त बदल करायचा, अन्यथा नाही. आता जी क्रॉसपट्टी आहे तुम्ही बघू शकता, क्रॉसपट्टीसुद्धा जशी आहे तशीच ठेवायची आणि तशीच आपण आखून घ्यायची आणि सेम त्याच पद्धतीनं आपल्याला ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीही वाढवायचं नाही. आणि आपल्याला ह्याचे 2 भाग निघणार आहेत, एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला. त्याच्यासाठी आतमध्ये जे अस्तर लागणार आहे ते फक्त आपण आपल्याकडे जो कपडा उरलेला असतो त्याचं वापरायचं. बाही उंची मी घेतली आहे 5.5 इंच. तर आपला साधा ब्लाऊज आहे, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवायला लागतं, कारण आपण आतमधून त्याला हात शिलाई करणार आहोत, बरोबर. त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आता मी कटिंग करून घेत आहे.